स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस। आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी मधील प्रॉब्लेम सेट 1 मधील क्वेश्चन नंबर 10 पाहणार आहोत। पहा आपल्याला क्वेश्चन 10 काय दिला आहे। इन फिगर बायसेक्टर्स ऑफ अँगल B अँड अँगल C ऑफ ट्रायंगल ABC इंटरसेक्ट ईच अदर इन पॉइंट X। या ठिकाणी आपल्याला फिगर मध्ये 2 ट्रायंगल्स दिसत आहेत, ट्रायंगल ABY अँड ट्रायंगल ACY। या ठिकाणी अँगल B चा बायसेक्टर अँड अँगल C चा बायसेक्टर हे दोन्ही बायसेक्टर पॉइंट X मध्ये एकमेकाला इंटरसेक्ट करतात, हे आपल्याला दिलेलं आहे। या ठिकाणी AX ही लाईन साइड BC ला पॉइंट Y मध्ये इंटरसेक्ट करते। AB ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 5, AC ची व्हॅल्यू दिलेली आहे 4, BC ची व्हॅल्यू दिलेली आहे 6 आणि आपल्याला AX अपॉन XY हा AX अपॉन XY हा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे। पहा आपल्याला हे एक्झाम्पल कसं सॉल्व करता येईल। आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, अँगल B चा बायसेक्टर अँड अँगल C चा बायसेक्टर आपल्याला दिलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम यूज करावा लागणार आहे। अँगल बायसेक्टर थेरम यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व करू। पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल। प्रथम आपण ट्रायंगल ABY घेऊ। इन ट्रायंगल ABY BX is the bisector of angle ABY। रे BX हा अँगल ABY चा बायसेक्टर आहे। लिहून घेऊ आपण, रे BX is the angle bisector of angle ABY। रिझन काय गिवन हे आपल्याला दिलेलं आहे। म्हणजेच या ठिकाणी आपण अँगल बायसेक्टर थेरम यूज करू। देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम काय येईल, पहा अँगल बायसेक्टर थेरम हा जो रे BX आहे म्हणजेच हा जो बायसेक्टर आहे, हा बायसेक्टर काय करतो, अँगल B च्या अपोजिट साइडला म्हणजेच AY ला डिवाइड करतो इन द रेशो ऑफ रिमेनिंग टू साइड्स। म्हणजेच AX अपॉन XY इज इक्वल टू AB अपॉन BY। लिहून घेऊ आपण, AX अपॉन XY, AX अपॉन XY इज इक्वल टू AB अपॉन BY। याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1। आता आपण ट्रायंगल ACY घेऊ। आता या ट्रायंगल ACY मध्ये अँगल ACY चा CX हा बायसेक्टर आहे। लिहून घेऊ आपण, इन ट्रायंगल ACY, इन ट्रायंगल ACY रे CX इज द बायसेक्टर ऑफ अँगल ACY। रे CX इज द बायसेक्टर ऑफ अँगल ACY। म्हणजेच या ठिकाणी आपण अँगल बायसेक्टर थेरम यूज करू शकतो। या ठिकाणी रिझन काय गिवन हे आपल्याला दिलेलं आहे। देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम काय येईल, पहा अँगल बायसेक्टर थेरम हा जो बायसेक्टर आहे रे CX हा बायसेक्टर आहे। हा बायसेक्टर काय करतो, अँगल C च्या अपोजिट साइडला म्हणजेच AY ला डिवाइड करतो इन द रेशो ऑफ रिमेनिंग टू साइड्स। म्हणजेच काय येईल, AX अपॉन XY इज इक्वल टू AC अपॉन CY। लिहून घेऊ आपण, AX अपॉन XY इज इक्वल टू AC अपॉन CY। याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2। आता या ठिकाणी लेफ्ट साइड इक्वल आहे म्हणजेच राईट साइड सुद्धा इक्वल असणार आहे। म्हणजेच आपण काय लिहू शकतो, पहा AX अपॉन XY इज इक्वल टू AB अपॉन BY इज इक्वल टू AC अपॉन CY। म्हणजेच हे तिन्ही रेशो इक्वल असणार आहेत। रिझन काय फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2। आता या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट करू। आपल्याला AX अपॉन XY ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे। AX अपॉन XY इज इक्वल टू AB अपॉन BY। AB ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 5, BY ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही। AB ची व्हॅल्यू 5 अपॉन BY इज इक्वल टू AC अपॉन CY। AC ची व्हॅल्यू दिलेली आहे 4, CY ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही। AC किती आहे 4 अपॉन CY। आता आपल्याला BY आणि CY ची व्हॅल्यू दिलेली नाही, पण आपल्याला BC ची व्हॅल्यू दिलेली आहे। मग आपण या ठिकाणी थेरम ऑन इक्वल रेशोज यूज करू। काय आहे पहा थेरम ऑन इक्वल रेशोज। जर A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D हा रेशो इक्वल असेल तर अकॉर्डिंग टू थेरम ऑन इक्वल रेशोज आपण काय लिहू शकतो, A प्लस C अपॉन B प्लस D, A प्लस C अपॉन B प्लस D। फॉर एक्झाम्पल 1 अपॉन 4 इज इक्वल टू 2 अपॉन 8 असेल। 2 अपॉन 8 म्हणजेच 2 1 जार 2, 2 4 जार 8 म्हणजेच हा रेशो किती येईल 1 अपॉन 4। म्हणजेच हे 2 रेशोज इक्वल आहेत। तर हे आपण कसं लिहू शकतो, 1 प्लस 2 अपॉन 4 प्लस 8 किती येईल
2 + 1 3 अपॉन 4 + 8 12. आपण भाग घालवला तर काय येईल 3 × 1 = 3 3 × 4 = 12 म्हणजेच 1/4 येईल. म्हणजेच हे 3 रेशो इक्वल आहेत. म्हणजेच A/B = C/D हे 2 रेशोज इक्वल असतील तर आपण अकॉर्डिंग टू थिरम ऑन इक्वल रेशोज काय लिहू शकतो A + C/B + D. म्हणजेच काय येईल पहा AX/XY या ठिकाणी आपण थिरम ऑन इक्वल रेशोज यूज करू. या ठिकाणी हे 2 रेशोज इक्वल आहेत म्हणजेच अकॉर्डिंग टू थिरम ऑन इक्वल रेशोज आपण काय लिहू शकतो 5 + 4/BY + CY. रिझन काय येईल बाय थिरम ऑन इक्वल रेशोज. Therefore AX/XY = 5 + 4 9/BY + CY. काय येईल पहा BY + CY म्हणजेच काय येईल BC आणि BC किती दिलेला आहे आपल्याला 6. BY + CY काय येईल BC = 9 BC ची व्हॅल्यू किती आहे 6. या ठिकाणी भाग घालू आपण 3 × 3 = 9 3 × 2 = 6. Therefore AX/XY = 3/2. म्हणजेच आपल्याला AX/XY या रेशोची व्हॅल्यू काय मिळाली 3/2. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.